हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला क्रॉचेट आऊल किचन बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: येलो कलरची एक उलन लागेल आपल्याला, व्हाईट कलरची एक उलन लागेल, कॉफी कलरची एक उलन लागेल, ग्रीन कलरची उलन लागेल, 2.5 mm ची आपल्याला पिन लागेल, कटर लागेल आणि हे डोळ्यांसाठी मणी. मॅजिक रिंग बनवून या अशा पद्धतीने आहे मॅजिक रिंग. यामध्ये आपल्याला 6 अर्धे खांब घ्यावे लागतील, 6 सिंगल खांबा. आपल्याला असे ओढून घ्यायचे, म्हणजे इथं गाठ बसते या साईडनं. आणि पहिल्या साखळीमध्ये आपण त्याला स्लिप टीज घेऊया. या अशा पद्धतीनं आपल्याला असे सिंगल सिंगल 2-2 खांब घेत जायचे. या असे खांब आपल्याला 12 आले पाहिजेत. हे असे इथंपर्यंत आपण जोडून घेऊया. हे 12 सिंगल खांब झालेले आहेत आपले. हा दुसरा राऊंड आहे. स्लिप टीज घेऊन आपण बंद करू आणि नंतर एक साखळी घ्यायची, एक चेन. त्या शेजारी आपल्याला 2 सिंगल खांब घ्यायचे, 2 सिंगल क्रोशा, नंतर एक सिंगल, नंतर त्या शेजारी 2 सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने आपल्याला 2-1-2-1 असं घेत जायचं. या तिसरा राऊंड होतो, त्यावरती आपल्याला 18 सिंगल खांब घ्यायचे आहेत. हा चौथा राऊंड आहे. यामध्ये आपल्याला 24 सिंगल खांब घ्यायचे आहेत. हे 1, हे 2, नंतर 1, 1, नंतर 2. जिथे 2 खांब आहे तिथे 2च घ्यायचे आहेत, जिथे सिंगल आहे तिथे सिंगल, म्हणजे 2 खांब आणि 1-1 सिंगल खांब असं घेत जायचं. हे 24 खांब झालेले आहेत. ते आता आपल्याला असे राऊंड 4 घ्यायचे आहेत 24 खांबचे, म्हणजे सिंगल सिंगलच घेत जायचे आहेत. 4 राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला. पूर्ण खांबावरती सिंगल सिंगलच खांब घेत जायचे आहेत आपल्याला. हे अशा पद्धतीने हे आपल्या 8 राऊंड झालेले आहेत. तर आता आपल्याला कमी करत जायचे टाके. 2, 3, 4 सिंगल खांब घेतलेले आहेत. तर आपल्याला 2ने कमी करायचं जायचं. हे अशा पद्धतीने 2मधनं 1 घ्यायचा, नंतर 1, 2, 3 आणि 4. नंतर तशाच पद्धतीने असे 2ने कमी करत जायचं आहे. 1, 2, 3 आणि एक चौथा. नंतर आणखीन 2ने अशाच पद्धतीने कमी करत जायचं. हे नंतर 3 खांब घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. हे 3 आणि 2ने कमी करत जायचं आपल्याला. हे नंतर 1, 2 आणि हे 3, नंतर 2ने कमी करायचं. आपल्याला पुढचे 4 राऊंड आणखीन घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला 18 सिंगल खांब घेत जायचे आहेत. आता आपल्याला कमी करायचं नाही, ह्यामध्ये आहे तसेच सिंगल सिंगल खांब घेत जायचे आहेत आपल्याला. असे आपल्याला 4 राऊंड बनवायचे आहेत.
हे आपले 14 राऊंड झालेले आहेत. आपण आता कट करून घेऊया बघा. ह्याला आतमध्ये असं पद्धतीने घेऊया. हा असा शेप बनतो याचा. आणखीन एकदा आपण अशी मॅजिक रिंग करून घेऊया. हे सिंगल चेन 6 घ्यायचे आहेत आपल्याला. हे 1 2 3 4 हे 6 झालेले आहेत. आपण हे आपला जो आहे ना दोरा तो ओढून घेऊया आणि असे गाठ देऊन घेऊया इथं. आणि ज्यामध्ये आपण पहिल्यांदा साखळी घेतलेली आहे तिथून आपण स्लिप स्टिच घेऊया. आणि आपला दोरा तोडून देऊया. हा आपल्याला लांबपर्यंत असा दोरा तोडायचा आहे. पण अशी गाठ देऊन घेऊया ती. आणि उरलेला आहे तो दोरा आपला हे तोडून देऊ. हे आपले असे आऊलचे डोळे तयार होतात. हे अशा पद्धतीने आपण त्याचे डोळे जोडून घेऊया. आपण याला असं टाके घालून घेऊया. हे पद्धतीने असे हे चारी कोपऱ्याने आपण असे टाके घ्यायचे. आपण दुसराही असाच घेऊया जोडून. हे 2 डोळे झालेले आहेत. हे अशा पद्धतीने. आता आपण त्याला शेप देऊया नाकाचा. हे अशा पद्धतीने नाकाचा शेप झालेला आहे आपला. हे अशा पद्धतीने आपले हे आऊल तयार झालेलं आहे. आता आपण किचनसाठी आपल्याला साखळी बनवूया. आपल्या ह्याच्यासाठी 30 साखळी घेऊया आपण. आपल्याला 30 साखळी घ्यायच्यात. हे आपले 30 चेन झालेले आहेत. 30 साखळी आपण त्यासाठी मग असं अशा पद्धतीने एक असे 4 खांब घ्यायचे आहेत आपल्याला. असे 3 4 आणि ह्या पूर्ण ह्याच्यातून एक काढून घ्यायचा. नंतर आणखी त्याच पद्धतीने 4 असेच खांब घ्यायचे आहेत आपल्याला. 4 झाले आणि एकमेकाला जोडून घ्यायचे आहे. कट करून घेऊया आपण. अशा पद्धतीने आपण असं वरून ही आपण केलेली चेन ओढून घ्यायची. हे आपल्याला आपण हे अशा पद्धतीने आऊल किचन तयार झालेलं आहे.
आणखीन दुसरं हे त्याच पद्धतीने हे रॅबिट्स केलेलं आहे.